का केलं ते ना? त्यांना वाटतंय की असं केल्याने सगळे एकत्र येतील. म्हणजे जर तिलोत्तमा मॅडमने तारा मॅडमची माफी मागितली तर तारा मॅडम भैरवी माईंना माफ करतील आणि मग सगळं ठीक होईल म्हणून. हे सगळं सारंग सरांना आणि बाबांना पटलंय, पण मला अजून पटलेलं नाहीये. ती पण शक्यता आहेच ना. आणि तिलोत्तमा तिची खमकी आहे, कोणाच्या ऐकण्यात येणारी नाहीये ती. ती स्वतःहून झुकतीये म्हणजे काहीतरी असणार. नाही ते पण बरोबरच आहे, पण समजा भैरवी माईंकडे अशी एखादी गोष्ट असेल ज्याचा वापर करून त्या तिलोत्तमा मॅडमला हे सगळं करण्यासाठी भाग पाडत असतील तर? म्हणजे आपल्याला कसं कळणार? त्या डॉक्टरांचा काही पत्ता लागला का? नाही, मी माझी माणसं लावलीत कामाला, पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे फक्त त्यांचं नाव आहे. आपल्याला नंबर जरी मिळाला असता ना तर आपण त्यांना ट्रॅक करू शकलो असतो. मी त्यांचा नंबर मिळवण्याचा प्रयत्न करतो. हो, काहीच प्रॉब्लेम नाही. नाही चालेल. हो, करूया आपण मीटिंग. मी तुम्हाला नंतर करतो. जरा काय झालं आता? का चिडलीस तू एवढी? चिडू नको तर काय करू मग? अरे मी खाली गेले होते ब्रेकफास्ट करायला, तर तिथे मम्मा तर ती वया तिथे ठाण मांडून बसली आहे. अगं पण तारा, तुला माहितीये ना की ते आता इकडेच असणार आहेत. मग तू काय खाणं पिणं सोडून देणार आहेस का त्यांच्यामुळे? उपाशी राहीन मी एक वेळेस, पण तिचं तोंड पाहिलं ना तर घशाखाली घास नाही उतरणार माझ्या. सोहम, मला हे सगळं सहन नाही होतं रे आता. हे बघ, हे सगळं असंच चालू राहिलं ना तर मी परत घर सोडून निघून जाईना. काय वेड्यासारखं बोलतेस तू? का त्या दिवशी पप्पांनी तुला एवढं समजवलं तरी तुला कळत नाहीये का? घालत्या गड्यावर पाणी. बरं झालं पप्पा तुम्हीच फोन केलात. पप्पा, मला ना आता हे सगळं सहन नाही होते. मी या बाईसोबत एका छताखाली नाही राहू शकत. मी आत्ताच्या आता तिथे येते. तारा बेटा, रिलॅक्स. तू आधी शांत हो बघू. त्या भैरवीमुळे तुझं अजून नुकसान होऊ देऊ नकोस. अगं, तो तुझा संसार आहे. सहजासहजी कोणाला मोडू देऊ नकोस. आता तू जर तिच्यामुळे घर सोडून गेलीस तर तो तुझा पराभव आणि तिचा विजय होईल. नेमकं तिला हेच हवंय. उलट तू ती त्या घरातून कशी बाहेर जाईल यावर काम कर. म्हणजे नेमकं काय करू? हे बघ बेटा, एक मार्ग आहे. तू तिलोत्तमा त्यांशी बोल. भैरवी कशी आहे हे त्यांना पटवून दे. चंद्रकांतशी बोल. शेवटी ते घर त्यांचं आहे. त्यांनी सांगितलं तर भैरवीला जाण्याशिवाय काही पर्याय उरणार नाही. त्या दोघांना तुझ्या बाजूने वळवून घे. बाकी सगळं आपोआप घडेल. भैरवी माईंचं काय चालू आहे काहीच कळत नाही. तुला काय बोलली कधी? नाही, मला थेट नाही बोलल्या काही, पण मलाच बोलल्यात असं वाटतंय मला. म्हणजे? त्या असं म्हणाल्या की मी सगळ्यांशी चांगलं वागतेय, कोणाची तरी माफी मागितली आहे, याचा अर्थ लोक चुकीचा काढतात म्हणून. मी बदलले आहे म्हणून मी कमकुवत झाले असं कोणीही समजू नये. पण तुला थेट काय बोलल्या का त्या? तुझं नाव घेतलं का? मग कशाला मना लावून घेतेस? जनरल काहीतरी बोलली असेल ती. मग त्या मलाच का बोलल्या हे सगळं? त्यांना ज्यांच्यावर राग येतोय त्यांच्यासमोर बोलायचं ना, माझ्यासमोर का बोलल्या? कदाचित त्यांना व्यक्त व्हायचं असेल, तारा बाबतीत काहीतरी बोलायचं असेल. तुला हिंट देत असेल कदाचित ती. असेलही कदाचित, पण मला असं वाटतंय की मी अमृता वहिनींना सांगून त्यांच्याकडून डॉक्टरांचा नंबर मागायला लावला ना, म्हणून त्या बोलल्या असतील. तुला अजूनही त्या डॉक्टरांवर संशय आहे का? नाही, खरंच मला सांग, तुला असं वाटतं का की डॉक्टरांनी आणि भैरवीजींनी मिळून हा काहीतरी प्लॅन केलाय? संशय आधीपासून होताच, पण त्यांनी जेव्हा नंबर द्यायला नकार दिला ना तेव्हा तो संशय खात्रीत बदललाय. मला हेच कळत नाहीये, जर सगळंच स्वच्छ असेल तर नंबर द्यायला काय हरकत आहे? ह्याचा अर्थ त्या नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत. ते बघ सावली, तुझा स्वभाव मी ओळखून आहे. तू जोपर्यंत प्रॉब्लेमच्या मुळाशी नाही जाणार तोपर्यंत तू शांत नाही बसणार. एक काम कर, त्या डॉक्टरांना जाऊन भेट आणि जे काय ते क्लिअर करून घे. तेच करायचं होतं सारंग सर, पण त्या डॉक्टरांचा पत्ता पण नाहीये, नंबर पण नाहीये. मग मी कशी जाणार, कुठे जाणार? आणि भैरवी माई नंबर देत नाहीयेत म्हणजे नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. ठीक आहे, आपण शोधूयात त्यांचा नंबर. आता जरा एक महत्त्वाची मीटिंग आहे, मी मीटिंगला जाऊन येतो, मग सविस्तर बोलू आपण. चालेल. तू जेवढं ऐश्वर्याला मिस करतोयस ना तितकंच मी करते. म्हणजे बघ ना, ऐश्वर्याने जे काही केलं आणि त्यानंतर तिला या घरातनं जसं जावं लागलं ना, त्याचं मलाही खूप वाईट वाटतंय. तुम्हाला कोणी सांगितलं मी ऐश्वर्याला मिस करतोय ते? नाही का?
मग कोणाला मिस करतोयस? सानिकाला? शेवटी पहिलं प्रेम असतं नील. ते असंच कोणी विसरून जाऊ शकत नाही. आणि स्पेशली तेव्हा जेव्हा माणूस दुःखात असतो, निराश असतो, तेव्हा त्याला शेवटी त्याचं पहिलं प्रेमच आठवतं. हो ना? तुमचं प्रेमाचं लेक्चर ऐकून खूप भारी वाटलं मला. पण तुम्हाला प्रेमाबद्दल काय माहिती? कारण तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की स्वतः व्यतिरिक्त तुम्ही कोणावर प्रेम केलं असेल. इट्स ओके नील. मला माहिती आहे तू आता खूप दुखावला गेलायस, हर्ट आहेस. त्यामुळे साहजिकच आहे तू मुद्दाम दुसऱ्यांना लागेल असं बोलतोयस. यू ॲक्च्युली डोंट मीन इट, आय नो. पण एक सांगू नील, कधी कधी आपण आयुष्यात काही गोष्टी खूप मागे सोडून दिलेल्या असतात. त्या गोष्टी आपल्याला पुन्हा मिळतील याची आशाही सोडून दिलेली असते आपण. पण अचानक एक दिवस ध्यानी मनी नसताना तीच गोष्ट आपल्या समोर आली तर? ज्याची आपण कधीच कल्पना सुद्धा केलेली नसते.